नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या करंट अफेअरमधला 9वा भाग आपण आज बघणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्था आणि प्रादेशिक विकास, बिहारचे विश्लेषण. बिहारच्या आर्थिक विकासाचे तुलनात्मक विश्लेषण बघा. मुख्य प्रश्न, बिहारचा विकास दर चांगला असूनही तो महाराष्ट्र किंवा पंजाबसारख्या प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीने आला आहे का? आकडेवारी, तुलनात्मक विश्लेषण. GSDP जे आहे, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला म्हणतो आपण, तो 2011-12मध्ये बिहारचे GSDP 2.47 लाख कोटी होता, जे 2023-24मध्ये 4.64 लाख कोटी झालेला आहे. तफावत, 2011-12मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बिहारपेक्षा 5.18 पट मोठी होती. 23-24मध्ये ती 5.19 पट मोठी आहे. याचा अर्थ दरी कमी झालेली नाही, उलट ती तशीच आहे किंवा वाढली आहे. दरडोई उत्पन्न, बिहारचे दरडोई उत्पन्न 21,750 रुपयांवरून 32,174 रुपये झाले आहे. केरळचे दरडोई उत्पन्न 2011-12मध्ये बिहारच्या 4.5 पट होते, ते आता 5 पट झालेले आहे. उत्पादन क्षेत्र, उत्पादन क्षेत्रातील वाढ, बिहारच्या उत्पादन क्षेत्राचे मूल्य 12,681 कोटींवरून 31,110 कोटी झालेली आहे. तुलनेने महाराष्ट्राचे उत्पादन मूल्य 16.31 पटीने जास्त होते, ते आता 10.32 पटींवर आले आहे. येथे बिहारने थोडी सुधारणा केलेली आहे. विकास दरातील फरक आणि निरपेक्ष आकडेवारी. निष्कर्ष, बिहारचा विकास दर जास्त दिसतो, तर कारण त्याचा बेस जो आहे तो कमी आहे, त्यामुळे बेस इफेक्ट आपल्याला दिसून येतो. पण निरपेक्ष आकडेवारी पाहिल्यास गुजरात आणि कर्नाटकसारखी राज्य बिहारपेक्षा खूप वेगाने पुढे जात आहेत. UPSCसाठी पार्श्वभूमी काय, तर बेस इफेक्ट आणि सर्वसमावेशक वाढ माहीत असली पाहिजे. बेस इफेक्ट, जेव्हा सुरुवातीची संख्या लहान असते तेव्हा थोडीशी वाढही टक्केवारीमध्ये खूप मोठी दिसते. बिहारच्या उच्च विकास दराचे हे एक कारण आहे. आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ, प्रादेशिक असमतोल कमी करणे हे भारताच्या नियोजनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे समाजातील सर्व घटकांचा आणि सर्व भागांचा आर्थिक वाढीच्या प्रक्रियेमध्ये समावेश करून घेणे, म्हणजे त्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक वाढ असं म्हणतो. बॉन्ड डेरिव्हेटिव्ह आणि कमोडिटी बाजारातील संभाव्य बदल. नवीन उपक्रम, RBI आणि सेबी मिळून भारतात बॉन्ड डेरिव्हेटिव्ह सुरू करण्यावर चर्चा करत आहेत. म्हणजे बघा, आपण जे फ्युचर्स ऑप्शन्स जे म्हणतो, कॉल ऑप्शन्स, पुट ऑप्शन्स, बेसिकली पर्टिक्युलरली ऑप्शन्स म्हणूयात आपण, तर हे ऑप्शन्स सध्या शेअर्सवरती लागू आहेत किंवा शेअर्सच्या माध्यमातून हे ऑप्शन्स क्रिएट केले जातात आणि त्याचा ट्रेडिंग जे म्हणतो आपण ते केलं जातं. तर अशाच प्रकारचं ट्रेडिंग आता बॉन्ड्सवरती सुद्धा करता येईल का, याबाबत चर्चा RBI आणि सेबीच्या मध्ये चालू आहे. उद्देश काय आहे? कॉर्पोरेट बॉन्ड मार्केटला, जे सध्या 54 लाख कोटींचे आहे, चालना देणे आणि किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करणे. सध्या हे मार्केट बँका आणि विमा कंपन्यांपुरते मर्यादित आहे. इतर निर्णय, बँकांना कमोडिटी डेरिव्हेटिव्हमध्ये व्यापार करण्यास परवानगी देण्यावरही विचार सुरू आहे. भारताला जागतिक दर्जाच्या बँकांची आवश्यकता आणि विलिनीकरणाची प्रक्रिया. अर्थमंत्र्यांचे विधान. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की भारताला आर्थिक महासत्ता बनण्यासाठी SBIच्या आकाराच्या अनेक मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँकांची गरज आहे. बँक विलिनीकरण. 2017 पासून सरकारने अनेक सरकारी बँकांचे विलिनीकरण केलेले आहे. किंबहुना मी म्हणेन 2016 पासून हे विलिनीकरण झालेलं आहे. अनेक सरकारी बँकांचं विलिनीकरण, कन्सॉलिडेशन, मर्जर आपण म्हणूया, ते होत आहेत. आणि सध्या फक्त 12 पब्लिक सेक्टर बँका शिल्लक आहेत. आता आणखी मोठ्या बँका तयार करण्यासाठी RBI सोबत चर्चा सुरू आहे. IPO बाजारातील तेजी आणि धोक्यांकडे दुर्लक्ष करू नका. IPO मार्केट इज बूमिंग बट डोंट इग्नोर द रेड फ्लॅग्स. IPO तेजी. भारतात IPO मार्केट मोठे तेजीत आहे. LG इलेक्ट्रॉनिक्स, टाटा कॅपिटल यांसारख्या कंपन्या बाजारात येत आहेत. अनेक कंपन्यांचे व्हॅल्युएशन खूप जास्त आहे. प्रवर्तक आणि सुरुवातीचे गुंतवणूकदार आपला हिस्सा विकून नफा कमवत आहेत. त्याला एक्झिट स्ट्रॅटेजी म्हणतात. किरकोळ गुंतवणूकदार फक्त लिस्टिंग गेनसाठी पैसा लावत आहेत, जे धोकादायक असू शकते. आर्थिक संकल्पना, बॉन्ड डेरिव्हेटिव्ह आणि बँकांचे एकत्रीकरण. बॉन्ड डेरिव्हेटिव्ह हे असे साधन आहे ज्याचे मूल्य बॉन्डच्या किमतींवर अवलंबून असते. हे व्याजदराच्या जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी वापरले जाते, हेजिंग ज्याला म्हणतो आपण. आणि कन्सॉलिडेशन ऑफ बँकांचे एकत्रीकरण केल्याने त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढते आणि जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यास मदत होते. व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील नवीन धोरणे. सेस सुधारणा आणि रिव्हर्स जॉब वर्क. विशेष आर्थिक क्षेत्रांसाठी नवीन नियम तयार केले जात आहेत. मागे बजेटमध्ये सरकारने ही घोषणा केलेली होती की सेसचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सरकार सुधारणा करणार आहे. तर ह्या दृष्टिकोनातून ही पावलं उचललेली दिसून येत आहेत. सेजमधील युनिट्सना आता देशांतर्गत बाजारासाठी काम करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. डोमेस्टिक टॅरिफ एरिया ज्याला म्हटलं जातं. ही संकल्पना काय आहे बघा, की जो सेज एरिया जो सरकार आधी घोषित करायचं आणि तिथे ज्या कंपन्या स्थापन व्हायच्या, तर त्या कंपन्यांना आपली उत्पादनं निर्यातच करावी लागायची. जर का त्यांनी तिथे उत्पादित केलेल्या वस्तू किंवा सेवा जर का त्यांनी देशांतर्गतच विकल्या, तर त्यांना कस्टम्स ॲडिशनली पे करावे लागायचे.
तर आता तसं राहिलेलं नाहीये. तर सेजमधून आता तुम्ही डोमेस्टिक टॅरिफ एरिया जे आहेत तिथे सुद्धा विक्री करण्याची म्हणजे तिथे सुद्धा कंपन्यांना विक्री करण्याची परवानगी आता मिळणार आहे. अमेरिकेने टॅरिफ वाढवल्यामुळे आणि जागतिक मागणी कमी झाल्यामुळे सेजमधील अनेक युनिट्सची क्षमता पडून आहे. अंडर युटिलाइज्ड कॅपॅसिटी आहे. विशेषतः रत्ने आणि दागिने क्षेत्राला याचा फायदा होईल. अमेरिकेचे रशियन तेल निर्बंध आणि शेल ऑइल उद्योगाचे संरक्षण. अमेरिकेने रशियाच्या रोजनेफ्ट आणि ल्युकोइल या तेल कंपन्यांवरती निर्बंध घातले आहेत. लेखक म्हणतात की हे निर्बंध युक्रेन युद्धासाठी नसून अमेरिकेच्या शेल ऑइल उद्योगाला वाचवण्यासाठी आहेत. अमेरिकेत हलक्या दर्जाचे तेल निघते, पण त्यांच्या रिफायनरीजना जड तेलाची गरज असते. अमेरिकेची तेल धोरणे. रशियाचे तेल बाजारातून हटवून अमेरिका स्वतःचे तेल युरोपला विकू इच्छिते आणि स्वतःच्या उद्योगाला नफा मिळवून देऊ इच्छिते. आर्थिक संकल्पना आणि तंत्रज्ञान. सेज हे परकीय भूभाग मानले जातात कर सवलतींसाठी, तर DTA म्हणजे उर्वरित भारत. आता सेज हे काय भारताच्या बाहेर नसतात, भारतातच स्थापित झालेले हे एरियाज असतात. फक्त त्याला परकीय भूभाग मानून तिथं उत्पादित झालेल्या उत्पादनांना निर्यात करण्याचं बंधन टाकलेलं होतं. सेजमधून DTA मध्ये माल विकल्यास आयात शुल्क लागायचं. शेल ऑइल काय माहीत असलं पाहिजे, खडकांच्या थरांमध्ये अडकलेलं तेल जे फ्रॅकिंग तंत्रज्ञानाने काढले जाते. यामध्ये अमेरिका जी आहे ती आघाडीवर आहे. यामुळे अमेरिका तेलाचा मोठा निर्यातदार बनलेला आहे. पुढचा मुद्दा आहे प्रधानमंत्री कौशल विकास योजनेतील गैरव्यवहार. कौशल्य विकास घोटाळा. कौशल्य विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत 178 प्रशिक्षण भागीदारांना काळ्या यादीत टाकलेले आहे. विद्यार्थी गैरहजर असताना हजेरी लावणे, बनावट कागदपत्रे, प्रशिक्षण केंद्रे अस्तित्वातच नसणे, अशा पद्धतीचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. ही योजना आणि संबंधित कारवाई बघा. सर्वाधिक फटका उत्तर प्रदेश. सर्वाधिक 59 केंद्रे तिथे ब्लॅकलिस्ट झालेली आहेत. दिल्ली आणि मध्य प्रदेश इथे पण ब्लॅकलिस्टिंग झालेलं आहे. कारवाई या संस्थांवर FIR दाखल करण्यात आली आहे आणि दिलेला निधी वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. UPSCसाठी पार्श्वभूमी काय? प्रधानमंत्री कौशल विकास योजना तरुणांना रोजगारक्षम कौशल्य देण्यासाठी सुरू केलेली फ्लॅगशिप योजना होती. पण अंमलबजावणीतील त्रुटी आणि देखरेखीचा अभाव हे या योजनेपुढील प्रमुख आव्हान आहे. RBI's इन्फ्लेशन मॅनेजमेंट क्रिटिक. या दृष्टिकोनातून बघा, लेखकाच्या मते RBIचे सध्याचे तटस्थ धोरण चुकीचे आहे. मुद्दा महागाईचा दर कमी होत आहे. ऑक्टोबरमध्ये 2.6% अंदाज, तरीही RBIने व्याजदर कमी केलेले नाहीत. रिअल इंटरेस्ट रेट. महागाई कमी झाल्यामुळे वास्तविक व्याजदर 1% वर गेलेला आहे, जो खूप जास्त आहे. यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. निष्कर्ष, RBIने आता विकासाला चालना देण्यासाठी व्याजदर कपात केली पाहिजे. ह्याचा बरीचशी चर्चा आपण गेल्या भागांमध्ये केलेली आहे. सशक्त आर्थिक पाया. भारताचे मॅक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल्स, GDP, परकीय चलनसाठा, तूट मजबूत आहे. त्यामुळेच भारत जागतिक मंचावर आपली बाजू ठामपणे मांडू शकतो. राज्यांसाठी आर्थिक धोक्याचा इशारा. अनेक राज्ये आपल्या महसुलाच्या 70% रक्कम पगार आणि पेन्शनवरती खर्च करत आहेत आणि वरून मोफत योजना राबवत आहेत. हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, असा इशारा त्यांनी दिला. मग राज्यांनी फिस्कल कन्सॉलिडेशनवरती भाग देणं गरजेचं आहे, असंही त्यांचं मत आहे. तर हे होतं 9वा भाग. राहिलेल्या शेवटच्या भागासाठी पुन्हा बघत राहा इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर.